नमस्कार. मी डॉक्टर प्रकाश टेकवाणी. आज मी आपल्यासमोर जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते, तर कोणत्या प्रकारच्या तपासण्या तिने केले पाहिजे आणि त्या तपासण्याचं काय महत्त्व आहे, याबद्दल मी सांगणार आहे. आता ब्लड ग्रुप तुम्हाला माहिती आहे की ए, बी, ए-बी, ओ असे 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सब प्रकार असे आहेत की काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात. रक्तगट जर पॉझिटिव्ह असेल त्या स्त्रीचं, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. जर निगेटिव्ह असेल आणि पोटात जर बाळ जे आहे त्याचा पॉझिटिव्ह असेल, तर काही गुंतागुंतीचे प्रकार घडू शकतात. ज्याला आम्ही RH आयसो इम्युनायझेशन म्हणतो. त्याच्यामध्ये बाळ गंभीर रित्या आजारी पडू शकतो किंवा दगावू पडू शकतो. म्हणून रक्तगट करणे हे फार गरजेचं आहे. जर ती स्त्री निगेटिव्ह असेल आणि बाळ पॉझिटिव्ह असेल, तर वेळोवेळी आम्ही इतर पण असे टेस्ट करतो, की ज्याच्याने आम्हाला हे कळतंय की काही प्रॉब्लेम येणार आहे की नाही. जर प्रॉब्लेम येणार असतील तर योग्य वेळी आम्ही त्याची काळजी घेतो आणि ते प्रॉब्लेम कमीत कमी यावे किंवा न यावे याच्यासाठी प्रयत्न करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या तपासण्या आहेत, त्याच्याने आपल्याला फार मोठी मदत होते आणि आपल्याला गरोदर स्त्रीचे योग्य प्रकारे उपचार करायला मदत होते आणि सुदृढ बाळ कसं जन्मायला येईल आपण ते पाहू शकतो. धन्यवाद.